क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शहरालगत असलेल्या विल्लोळी ग्रामपंचायत हद्दीत डोंगराच्या बाजूला अवैध खडी उत्खनन सुरू असल्याचं ग्रामस्थांनी उघड केलंय। विशेष म्हणजे या उत्खननाच्या शेजारी मुलांचे वसतिगृह असून त्यामुळे तेथील मुलांच्या आरोग्याला आणि जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय। या अवैध उत्खननामुळे परिसरातील मुलांच्या श्वसनाला त्रास होतोय, तसेच सततच्या धुळीमुळे आणि आवाजामुळे मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। संतोष अल्हाट ग्रामपंचायत सदस्य यांनी या समस्येवर प्रकाश टाकत प्रशासनाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने यापूर्वीही या समस्येकडे दुर्लक्ष केलंय। जर ही समस्या लवकरात लवकर सोडवली गेली नाही तर मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय। संतोष अल्हाट यांनी तहसीलदारांना या प्रकरणाची चौकशी करून तातडीनं खडी क्रशर प्लॉट बंद करण्याची मागणी केली आहे। प्रशासनानं तातडीनं कारवाई केली नाही तर आम्ही मोठे जन आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिलाय। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि अवैध उत्खनन थांबवण्यासाठी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुलांच्या आरोग्यासाठी आणि परिसराच्या सुरक्षिततेसाठी हे उत्खनन थांबवणं आवश्यक असल्याचं ग्रामस्थांनी ठामपणे सांगितलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक कळवण। काय नाव आहे तुमचं? मी ग्रामपंचायत सदस्य समाधान अल्हाट, विल्लोळी ग्रामपंचायत सदस्य। काही लोकांच्या तक्रारी होत्या म्हटलं, इथं लोकांच्या तक्रारी अशा होत्या का शेजारी वसतिगृह आहे आणि इथं विल्लोळी गाव त्या शेजारी नाही का बजरंगवाडीच्या आखेच्या अंतरावरती काही क्रेशर चालू आहे इथं प्लॅन्ट, तर त्याच्यापासून काही मुलांना नाही का आरोग्यास धोका आहे। आणि त्याच काही लोकांनी आम्हाला तक्रारी केल्या होत्या, काही कंपनीवाल्यांनी, काही स्थानिक लोकांनी। तर यांनी काहीतरी याच्यावरती तहसीलदार साहेबांनी कशी परवानगी दिली याची शहानिशा आम्हाला करावं लागेल। नाही आमचा सिस्टम आहे तिथं जाऊ आणि आम्ही बघू नाही कसं हे कसं काय परमिशन दिलंय का नाही कसं। हे जर बंद झालं नाही तर आपला पुढचा पवित्रा काय असणार आहे? पुढचं आमचं शिष्टमंडळ ग्रामपंचायत आम्ही तिथं तहसीलदार साहेबांकडे जाऊन शहानिशा करून बघू। ग्रामस्थांच्या वतीने काय आंदोलन करण्यात येईल का? अहो, आंदोलन करू ना, कारण का मुलांच्या जीविताला काही त्रास धोका काही राहील ना। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।